विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी यश मिळालं, मात्र या यशाचा फटका दोन्ही ठाकरेंना बसलाय। मवियात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं अवघ्या 20 जागा निवडून आल्या, तर राज ठाकरेंच्या मनसेला भोपळाही फोडता आला नाही 100 जागा जास्त लढवून। मग आता ठाकरे ब्रँडचं काय होणार? मग ते ठाकरे उद्धव असतील नाही तर राज ठाकरे? आणि अशा चर्चा सुरू झाल्या आहेत की त्यामुळे आता ब्रँड ठाकरे टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। कार्यकर्त्यांची सुद्धा हीच भावना आहे। मात्र खरंच ठाकरे बंधू एकत्र येतील का? असल्यास राजकारणात नेमका काय फरक पडेल, काय शक्यता आहेत, पाहूया त्या रिपोर्टमधून। ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रँड। एक आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र, दुसरे आहेत पुतणे। राज आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे चुलत बंधूच नव्हे तर मावस भावंडही आहेत। मात्र हाच ठाकरे ब्रँड विधानसभेतील अपयशामुळे अडचणीत आलाय। ब्रँड ठाकरे टिकवण्यासाठी एकत्र येणार। ठाकरेंची शिवसेना उमेदवार 95, विजयी 20, मतं 9.96%। मनसे उमेदवार 128, विजयी 0, मतं 1.55%। ठाकरे ब्रँड अडचणीत। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 2014 मध्ये सर्वाधिक 63 आमदार विजयी झाले। राज ठाकरेंच्या नेतृत्वात 2009 मध्ये सर्वाधिक 13 आमदार विजयी झाले। उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं संख्याबळ 56 वरून 20 वर आलं। राज ठाकरेंच्या आमदारांचं संख्याबळ 1 वरून 0 वर आलं। मनसेमुळे अनेक मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांना फटका बसला। अनेक मतदारसंघात मनसे उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं। वरळीमधून आदित्य ठाकरे कमी फरकानं विजयी झाले। माहीममधून अमित राज ठाकरे पराभूत झाले। मूळ शिवसेना पक्ष ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंकडे। कमी मतं मिळाल्यामुळे मनसेचे इंजिन चिन्ह गोठण्याची शक्यता आहे। प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टीचा एक हिंदुत्ववादी विचार जर घेतला तर एकत्र यायला किंवा सोबत चालायला काही हरकत नाही, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये उभाटा म्हणजे शिवसेना जी आहे ती हिंदुत्वावर काय विचार करते, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। एकच मुद्दा असं जे मला वाटतं की हिंदुत्वाच्या प्रश्नावर एकत्र आलं पाहिजे। आणि हिंदुत्व मी जात म्हणून पाहत नाही, सर्वसमावेशक किंवा एक धर्म म्हणून पाहत नाही। या गोष्टीवर रूपांतर शेवटी कसं आहे, आम्ही आमच्या नेत्याजवळ आमच्या भावना व्यक्त करू, शेवटी निर्णय तर तेच घेणार असतात। मला वाटतं त्याने आत्मपरीक्षणाची गरज आहे। कोणी कोणाला संपवत नसतो, जो तो आपल्या कर्मानं कृतीनं त्या ठिकाणी संपत असतो। आणि पक्षाला थोडंसं अपयश आलं म्हणजे संपलं असं काय मानायचं कारण नाही। त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी मेहनत घ्यावी, पक्ष उभा करावा। यश अपयश राजकारणात येतच असतं। आमच्या पक्षाने लोकसभेला महाराष्ट्रात अपयश बघितलंय ना। आम्ही खचून न जाता काम केलं, त्यात जनता जनार्दनचा विश्वास संपादन केला। काम करत राहा, फक्त त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह केलं की जनता त्या ठिकाणी स्वीकारत नाही, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। राज्यामधील विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेला जबर धक्का बसलाय। उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य आणि राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाचा करिश्मा हे खरे तर उत्तम रसायन होतं, पण बंधूंना त्याचा विसर पडला। त्यामुळे विधानसभेतील झटक्यांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी काळात एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे। मात्र त्यासाठी दोनही ठाकरेंनी त्यांचे इगो बाजूला ठेवावे लागतील असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। ठाकरे एकत्र आल्यास राजकारणात काय होईल? दोघे भाऊ एकत्र आल्यास नवगणित निर्माण होऊ शकतं। मराठी अस्मिता आणि प्रादेशिक विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल। मुंबईतील मराठी मतांचं एकत्रीकरण होईल। राज आणि उद्धव यांची युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते। विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव राज ठाकरेंचा प्रभाव दिसू शकतो। राज ठाकरे त्यांच्या भाषण कौशल्यामुळे तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ शकतो। उद्धव ठाकरे यांच्या संघटन कौशल्यामुळे या मतांना योग्य दिशा मिळेल। शहरी मतदारांपासून ते ग्रामीण मतदारांपर्यंत एक प्रबळ मोर्चा तयार होऊ शकतो। जे केंद्रित पक्ष असले तरी लोकशाही पाहिजे ना काहीतरी, आणि लोकशाही आहे असं जर आपल्याला वाटत असेल किंवा लोकांमध्ये निदान तसा मेसेज जावा असं वाटत असेल तर खुल्या मनाने
आपल्या नेत्यांशी तरी चर्चा केली पाहिजे, नेत्यांचं मत जाणून घेतलं पाहिजे. नेत्यांचा आग्रह असेल की बाबा असं झालं पाहिजे तर त्या आग्रहापुढे मान तुकवली पाहिजे, आणि त्यांचा विरोध असेल तर ठीक आहे, त्यांचं ते म्हणणं मान्य केलं पाहिजे. पण लोकशाहीचं जर तुम्हाला जर या भाजपने लोकशाही धोक्यात आणली आहे, हुकुमशाही आणली असं म्हणायचं असेल, आणि आम्ही मात्र पक्षांतर्गत लोकशाही ठेवणार नाही, सगळीकडे काय म्हणायचं काय ते आमचे वरिष्ठ निर्णय घेतील आणि त्यांचा आदेश तो शिरसावंद्य, ही पद्धत सुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये जर असेल तर ती बदलली गेली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या युती आणि आघाड्या बघायला मिळाल्या, मात्र उद्धव आणि राज ठाकरे हे आपले जुने पुराणे कौटुंबिक वैर जपत राहिले. परिणामी या वादात दोघांचेही सैन्य गारद झालंय. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है हा संदेश ठाकरे बंधू मनावर घेणार का? शिवसेनेचे वाघ असलेल्या बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले हे बगडे एकत्र डरकाळी फोडणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. सूरज बोरावके, पुढारी न्यूज.